सर, आज बैठक पार पडली खासदारांची मातोश्रीमध्ये. नेमकं काय झालं बैठकीमध्ये? मुळात असं आहे की लोकसभेचं अधिवेशन असलं की आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीत येतात असतात. उद्या आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की माननीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन दिल्लीत होतंय. भाषांतर होते त्याचं इंग्रजी आणि हिंदीमध्ये. त्या कार्यक्रमाला आदरणीय उद्धवजी येणार होते आणि नेमकं त्यांचा उद्या विधान परिषदेतील कार्यकाळ सप्टेंबर सेंड ऑफ आहे, तेव्हा निरोप समारंभ आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला ते येऊ शकणार नाही. आता ती भेट आमची राहिली म्हणून सर्व खासदार आम्ही आज त्यांना भेटायला इथं आलो. आणि वेगळे विषय आहेतच, कारण लोकसभेमध्ये जे विषय सुरू आहेत सध्या, देशासमोर युद्धाचे ढग तर आहेतच, पण त्याच्याबरोबर गॅस टंचाई खूप वाढत चाललेली आहे. लोक रस्त्यावर उभे आहेत, महागाई वाढत चाललेली आहे, हॉटेलमधल्या अनेक हॉटेल्स बंद पडत आहेत. जी हॉटेल्स सुरू आहेत त्यांचा मेनू जरी आपण बघितला तर आपल्याला वेगळा मेनू दिसेल आता ताबडतोब. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण लोकसभेमध्ये एकसंध राहून आवाज उठवला पाहिजे. आणि त्याचबरोबर काही नवीन काय बिलं आणत आहेत, मग त्या बिलांच्या संदर्भात सुद्धा जसं तृतीयपंथीयांचं एक बिल येते, त्याचबरोबर महिला आरक्षणाच्या संदर्भात काही चर्चा करायचे विषय चालू आहेत. आणि म्हणून या सगळ्या विषयावर आदरणीय उद्धवजींचं मार्गदर्शन घ्यावं. त्यानिमित्तानं ते आले असते तर भेटता आलं असतं. तर ती भेट आज इथे आम्ही घडवली. अधिवेशन सुरू आहे, त्या अधिवेशनामध्ये सगळ्या खासदारांनी मजबूतीनं शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मजबूतीनं एकजुटीनं या सगळ्यावर आवाज उठवावा, यासाठी आज बैठक झाली. एक चर्चा अशी देखील सुरू आहे की अनेक खासदार नाराज आहेत उद्धव ठाकरेंवरती, कारण भेटही होत नाही आहेत, आपल्याला निधी देखील मिळत नाही. मला असं सांगा की ह्या सगळ्या बावड्या आपल्या माध्यमातून येत राहतात. आता सगळे खासदार पाहिलेत की नाही तुम्ही, का नाही पाहिलेत? सगळ्यांचे फोटो आता सुद्धा माझ्या बाजूला संजय पाटील आहेत, इथं संजय देशमुख आहेत, बाकीचे येऊन पुढे फ्लाईटला गेलेले आहेत. सगळे खासदार आहेत तसे आहेत, थंब मजबूतीनं उभे आहेत. नाराजी कशासाठी असेल? फंड देत नाही हा का त्यांचा विषय नाही. ते मुख्यमंत्री नाहीत आज. ते मुख्यमंत्री असला आणि फंड दिला नसतं, तो सगळ्यांना भारतीय जनता पक्षाचं मूळ धोरणच असं आहे. ते महाराष्ट्रापुरतं नाही, तुम्ही महापालिकेत पहा काय वाटोळं महापालिकेत करतायत ते. म्हणजे आदरणीय उद्धवजी जेव्हा आम्ही शिवसेनेची सत्ता आली तेव्हा 750 कोटी रुपयात आम्ही तोट्यात होती ती मुंबई महापालिका. ती मुंबई महापालिका आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली काम करताना 92,000 कोटी रुपयाच्या ठेवी त्यांनी त्याच्या ठेवल्या. त्यातून कर्मचाऱ्यांची देणी असतात निवृत्त झाल्यानंतर, ती सगळी देता येतील. आणि जो काही निधी आवश्यक आहे वरचा तो विकासासाठी, जसं आपण कोस्टल रोड पाहिला, हा हे उद्धवजींचं ड्रीम आहे, त्याने ते पूर्ण केलं. ते त्या पहिली गोष्ट लक्षात ठेव, महापालिकेच्या पैशातून उभं केलेलं ते स्वप्न साकार केलं, लक्षात घ्या, राज्याच्या नव्हे. म्हणजे या अशा पद्धतीनं मुंबई महापालिका चालवत होती. आता त्यातनं आम्ही आता DPDCमध्ये आहोत. मी खासदार आहे, हे सगळे खासदार आहेत तिथे. तुम्ही विचारा, त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे जे खासदार नाहीत, जे आमदार नाहीत, जे नगरसेवकही नव्हते कालच्या निवडणुकीच्या अगोदरपर्यंत, त्यातले काही निवडून आले असतील, त्यांना 8-8 कोटी रुपये निधी दिला. त्यातला माजी खासदार आहेत, ते आजही कुठल्याही पदावर नाहीत, त्यांना 8 कोटी निधी दिला गेला. आणि आम्हाला 3 कोटी देताना ना केवळ त्यातला एखादा कोटी दिला तर दिला, तो पण आता अजून साकार झाला नाही. आम्ही काय भीक मागत बसायची राज्याकडे? शेवटी जनतेनं आम्हाला निवडून दिलं आहे. तुमची बांधिलकी सरकारची जनतेशी पण असली पाहिजे. आम्हाला निधी देत नाही तुम्ही, तो जनतेला देत असता. तुमचं काय घोडा मारलं त्या जनतेने? ज्या जनतेने ह्या खासदारांना निवडून दिलं त्या मतदारसंघातील जनतेचं तुम्ही वाकडं करण्यासाठी तुम्ही निवडून आला. तिथं तुमची लाडकी बहीण बोडकी असं काय जे दुसऱ्या बाजूला असेल काहीतरी, तर ती त्याच्या काही त्याच्या पद्धतीने तुम्ही वागता आमच्याशी. आणि हे जी वागणूक आहे हीच लोकशाहीला घातक आहे. विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदारांना आमदारांना वेठीच धरायचं, आमच्याकडे पाया पडायला मग तुम्हाला निधी देतो, हे जे काही चालू आहे ना, हे लक्षात ठेवा. काळ हा त्याचं सूड उगेल, बरं, बुमरँग होईल. हा, तुम्ही काय आयुष्यभराचा पट्टा कमरपट्टा घेऊन नाही आला, अमरपट्टा, की तुम्हीच बसाल सत्तेवर. इथं तुम्ही जनतेची बांधिलकी आहे तुमची. जेव्हा माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्रासंदर्भात बोलतात तेव्हा हे ज्यांनी आम्हाला निवडून दिलं ती माणसं महाराष्ट्राची नाही का? ती महाराष्ट्राची माणसं नाहीत का? त्या आया बहिणी आमच्या महाराष्ट्राच्या नाहीत का? तो शेतकरी आमच्या महाराष्ट्राचा नाही का? तो बेरोजगार आमच्या महाराष्ट्राचा, ती बहीण आमच्या महाराष्ट्राची नाही का? मग त्यांच्यासाठी जेव्हा आम्ही एखादा विकास निधी आमच्यासाठी देतात, तो काय आमच्यासाठी देत नाही तुम्ही, तो तिकडे जातो. आणि म्हणून या संदर्भात त्यांचं जे निधीच्या संदर्भातलं वाटव आहे ते सगळ्यांनी उद्धवजींसमोर मांडलं की अशा पद्धतीने छळतात. त्यावेळेला ठीक आहे, आपण तेव्हाही असेच वागत आलो. आम्ही कुठे होतो? 66 मध्ये आम्ही काय होतो?
वंदनीय शिवसेना प्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक लढून मला आजही आठवते. मी त्या निवडणुकीत अतिशय जोमाला प्रचार केला होता. 42 नगरसेवक निवडून होते. आमदार कुठे तो आमचे कधी आला आमचा पहिल्यांदा एक आमदार नवलकर निवडून आले अख्ख्या मुंबईतनं. दुसऱ्यांदा एक आमदार आले वामनराव आढिग आले. त्या दोघांनी जी तिथे जे प्रतिभा दाखवली त्यावेळेच्या त्या प्रतिभेनं माननीय तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी साहेबांना फोन पण काय माणसं पाठवलीत तुम्ही. शिवसेनेची माणसं अशीच आहेत ती आणि म्हणून ती जी माणसं आहेत ती जनतेशी बांधिलकी बघून काम करत असतात. त्यांना तुम्ही अडवून या जनतेची अधिक नाराजी ओढवते हे लक्षात घेतलं पाहिजे. ऑपरेशन टायगर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आणि खासदार आमच्या संपर्कात टायगर दिल्लीत जाऊन म्याव होतोय तेवढं बघून घ्या. आपण बघतोय राज्यामध्ये सर नेत्यांचे राजकीय नेत्यांचे फोटो समोर येतात. महाराष्ट्राची ती एप्स्टीन फाईल ठरेल. ती आता महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल झाली. ती कलंकित केला महाराष्ट्राला तुम्ही. अंधश्रद्धा कायदा आहे आपल्याकडे. भोंदू बाबांच्या पाठी लागून कोणी रेड्याला मारलं, त्याचं रक्त वाहिलं, कोणी काय काय केलं आणि सत्तेवर बसलात तुम्ही. कोणी कोल्याचे कान कापले. हे जेव्हा ऐकतो ना असली माणसं राज्यकर्ती तुमची संविधानापेक्षाही. आणि हेच पक्षाला जय श्रीराम करत फिरत असतात बरं. त्याबरोबर रामचंद्रांनी पण असं कधी वागले नसते. तुम्ही जय श्रीराम करता का रे? हा, जय शिवराय म्हणता. महिलांवर अत्याचार केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं होतं कळतंय का? तरी तुम्ही जय शिवराय म्हणता. वंदनीय शिवसेना प्रमुखांचं नाव घेता. त्या दैवता समान आदित्य उद्धवजी ठाकरेंना तुम्ही जो त्रास दिलाय ना ते लक्षात घ्या. त्या माणसानं या महाराष्ट्राचं भलं केलं. तुम्ही प्रत्येक जण सांगत राहता तेव्हा एक बरोबर जाणीवपूर्वक एक सांगितलं जात नाही. त्यांचा काळ हा कोविडचा काळ होता. त्यांच्या सत्तेतला जो काही कारभाराचा काळ आहे तो जेमतेम 4-5 महिन्याचा आहे. उरलेली 2 वर्ष सगळा काळ कोविडमध्ये गेलेला आहे. त्या कोविडमध्ये उभ्या महाराष्ट्रातील लोकांचे प्राण वाचवणारा नेता कोण? तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब. हे विसरायचं कसं? त्यासाठी उलटे सुलटे आरोप करत बसायचं हे विसरलं जातं. आणि म्हणून त्याची जाणीव समाजाला आहे, लोकांना. आज शेतकऱ्यांना कळतंय की शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांचं दुःख विचारणारा कोण नेता होता? आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब होते. 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज कुठली अट शर्त न घालता सत्ता आल्यावर पहिला निर्णय घेतला. तो निर्णय घेणारे कोण होते? आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब होते. आणि त्या राज्यामध्ये आत्ता महिलांच्या संदर्भात अशा फाईल जेव्हा ते अशी येते तेव्हा खरं तर महाराष्ट्रातील महिलांनी उसळून तिथे भरपूर आहेत अशा. म्हणजे ज्यांनी असं केलं त्यांचं नाव आलं, एकाला राजीनामा द्यावा लागला. काही जे आहेत ना की इतकं वाईट वाटतं हे सगळं ऐकल्यानंतर की कुठल्या थराला कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र. आता टाकायचे उत्तर द्या तुम्ही. तुमची टॅगलाईन होती ना कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र. आता या टॅगलाईनचं उत्तर द्या. कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र. हिंदी में थोड़ा बोलना थोड़ा इकडे ना सर थोडं बस ठीक आहे. सर आज सर आगे माइक थोड़ा नीचे तो लो. माइक नीचे लीजिए. सर आज जो है उत्तर ठाकरे सर के साथ 20 की बैठक थी. क्या ये बात ऐसी है कि थोड़ा आगे आइए सर थोड़ा आप जानते हो कि लोकसभा के डिस्कम फॉरवर्ड. चुनाव इस क्षेत्र में जब भी लोकसभा का सत्र शुरू हो जाता है तो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब दिल्ली में आते हैं. हाल ही में आप जानते हो कि कल आदरणीय हमारे शिवसेना के नेते संजय राउत साहब उनकी जो किताब थी मराठी में नरकातला स्वर्ग, जो उन्होंने जेल की जो भुगत ली, जो अन्याय अत्याचार उन पर हुआ उसके ऊपर उन्होंने किताब लिखी. उस किताब का भाषांतर अंग्रेजी और हिंदी में हो रहा है. उसका अनावरण समारोह कल होने वाला, विमोचन. उस किताब का विमोचन कल होने वाला था है. उसमें आदरणीय उद्धवजी ठाकरे साहब दिल्ली में आने वाले थे. अब वो आते तो सारे सांसदों को मिलते हैं, वो मीटिंग भी हमारी तय होती है वहाँ. तो इस बार वो नहीं आ पाएंगे क्योंकि परसों उनका भी विधान परिषद में उनका भी जो कार्यकाल है समाप्त हो रहा है. तो उसका भी एक समारंभ विधान परिषद में होता है कि जिनको जाते समय एक सेंड ऑफ दिया जाता है. अब ऐसी स्थिति में वहाँ नहीं पाए तो बोले अरे यार सांसदों को मिलूंगा कभी. तो उन्होंने निमंत्रित कर दिया आज सभी सांसद आ जाओ. और बातें हुई और ये बात हुई कि सारे विश्व में युद्ध है, उसका जो परिणाम इस देश को भी भुगत रहा है. हमारा रुपया किधर है?
92 कौन जिम्मेदार है? तालियां बजा के पूछते थे ना भैया। तो वो भी है, महंगाई बढ़ रही है, गैस नहीं मिल रहा है, लोग कतार में पूरे देश में खड़े हैं। ये सारे विषय को लेकर आपको देखना है कि इसमें ये ध्यान दूसरी तरफ आकर्षित करने की कोशिश करते हैं। जो मूल मुद्दा है उसको छोड़कर आज भी हमारे किसान आत्महत्या कर रहे हैं, आज भी महिलाओं पे अत्याचार हो रहा है। महाराष्ट्र में जो कुछ हो रहा है वो तो इतनी गिरावट है, संस्कृति की भी गिरावट आई। विचारहीन, दिशाहीन सरकार काम कर रही है और रोमांटिसिज्म जैसे अंग्रेजी में कहती है, भूल-भुलैया निर्माण कर रही है, इधर से वो कर रहे, उधर से वो कर रहे। इतना, अरे 11 लाख करोड़ का कर्जा है राज्य पर, क्या तुम्हारे करतूत है? आप जानते हो कि आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब, हमारी शिवसेना जब मुंबई महानगर पालिका पे सत्ता पे आई तो 650 करोड़ का घाटा था। अब जब छोड़ी तो 92,000 करोड़ का उन्होंने सिक्योरिटी डिपॉजिट कर दिया। आप सोचिए, और उसमें भी वो पैसा विकास के लिए खर्चा किया, जिसमें कोस्टल रोड बना, आप जानते हो। और वो बाकी पैसे है जो कर्मचारियों की, जब अब कर्मचारी रिटायर्ड होता है तो उसकी जो भुगतान उसे करना पड़ता है, उसके लिए सुरक्षित रखना था। आज उसको भी लूट रहे हैं, राज्य को भी लूट रहे हैं। और राज्य की जो गिरावट है वो देखने के बाद में इतनी सारी समस्याएं देश के सामने खड़ी हुई है और हम भूल-भुलैया में हैं। हमारे सारे नेता, खास करके सत्ता पक्ष के नेता, सब चुनाव में हैं। आज भी आपको पता चलेगा महाराष्ट्र के कितने लोग केरल में कितने गए, बंगाल में कितने गए, वो कहाँ रहते हैं, उनका ईडी सोचता नहीं, उनका खर्चा कौन करता है, वो खर्चा कहाँ से आता है। प्रधानमंत्री की जब रैली होती है तो उसका खर्चा कौन करते हैं, आज तक जनता को मालूम नहीं है। प्रधानमंत्री की रैली का खर्चा देश की तिजोरी में से होता है, न कि भारतीय जनता पार्टी। रैली करते हैं भारतीय जनता पार्टी के प्रचार के लिए, पैसा जनता का इस्तेमाल हुआ होता है, पता है आपको सब लोगों को। तो ये सारी चीज़ें होती रहती है, इसलिए उन्होंने आज हमसे लोगों की संवाद किया और उनसे इनकी भी कुछ समस्याएं हैं पूछी तो सभी भाई, वैसे तो दुखी सभी लोग हैं। विपक्ष का कोई भी विधायक हो, सांसद हो, कोई भी सुखी नहीं है, क्योंकि उनको जो एक तो केंद्र की सरकार 5 करोड़ देती है, तो 5 करोड़ में 6 विधानसभा के क्षेत्र उसके अंतर्गत आते, क्या क्या करेगा वो। तो जो डिप्टी में मिलता है वो भी उन्होंने रोक लिया, क्योंकि शिवसेना के सांसद है उनको नहीं देना, कांग्रेस भी सभी के, मतलब जितने भी विपक्ष के सांसद है उनको नहीं देना है। तो ये रवैया है, तो वो पैसा किसका है? जनता का है। किसके लिए है? जनता के लिए। हम तो बीच में है ना, हम थोड़े, तो जो कुछ मांगे हमारे सांसद हो, विधायक को करते हैं, वो अपने लिए करते हैं क्या? तो तुम्हारी दुश्मनी जनता की है। वोट हम जीत कर आए हैं, ये भी मत सोचना कि आपको वोट नहीं मिले। हमने आपको हराया होगा, किस जगह आपने हमें हराया होगा। तो आपके भी लोग हमारे क्षेत्र में है ना, जिन्होंने हमें वोट दिया, उनका भी काम हम कर रहे नहीं क्या? वो भी तो बताओ कि भारतीय जनता पार्टी के लोग अगर आए, भैया हमारे यहाँ एक टॉयलेट बनाना है, तो हमारे सांसद क्या कहेगा? भाई मेरे पास वोट नहीं है, मैं क्या करूँ, ऐसा कहेगा? तो कौन सा है वो तुम्हारा है। ये जो रवैया इस सरकार ने अपनाया है, तो कल कुछ पहले महीने पहले या कुछ साल पहले उन्होंने एक टैगलाइन लगाई थी, मराठी में थी, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र। कहा महाराष्ट्र को लेकर जा रहे हो? आज इस सवाल का जवाब उनको देना पड़ेगा। आपने कहा कि मतलब मिसलीड करने की कोशिश की जा रही है। अब एक नई चर्चा जो है मार्केट में है धुरंधर 2 को लेकर, आपको लगता है ये भी जो है कहीं वो भी है? अरे धुरंधर 2 क्यों? आप जितने भी पिक्चर, खास करके अक्षय कुमार जहाँ हैं, वो सभी पिक्चर लिखो, सुई धागा भई सब लिखो, हर पिक्चर में आपको, तो भाई देखता नहीं, हर पिक्चर में आपको मिलेगा इस सरकार की तालियां बजाने का, थालियां बजाने का काम चलता रहता है। उसका नाम देके डर जाता हो, अरे क्या बात करते हो, लेके आने वाले थे तुम लोग। गोपीनाथ जी मुंडे यहाँ नहीं है बेचारे, वो नहीं है हमारे साथ। अब वो कहा था उसको खींच के लेकर आएंगे, आज तक लेकर छोड़ो, वो तो नीरव मोदी को नहीं लेके आ रहे थे, इसकी बात क्या करते हो? सर गैरहजर होते, संजय जाधव बैठकीला गैरहजर होते, नहीं वो अभी उन्होंने उनकी एक तकलीफ नहीं पहुंचे, आपको उतना भी देखना है क्या? ये नहीं, ये आप लोगों ने जो कॉन्ट्रैक्ट, एक मिनट, ये आप लोगों ने जो कॉन्ट्रैक्ट लिया वो धंधा बंद करो, समझे आप? सारे सांसद यहाँ भी थे जब हमारी दिल्ली में हम लोग की मीटिंग हुई अंजराव साहब के घर पर, तभी भी सारे सांसद थे। आज संजय यादव साहब किसी कारणवश पहुंच नहीं पाए, उन्होंने उद्धव साहब को बताया मैं पहुंच नहीं पा रहा हूँ, तो भी बाकी 8 लोग तो सब थे। संजय राउत भी नहीं थे, क्यों नहीं पूछा? वो भी तो पूछो, संजय राउत जी नहीं थे। अरे उनकी किताब का विमोचन कल है, वो भी नहीं थे। क्या यार।